बातमी नागपुरातूनच आहे। नागपुरामध्ये रात्री 2 वाजता बड्या नेत्यांची एक खलबत पार पडतात, कारण मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मध्ये दोघांमध्ये एक बैठक झाली। बंद दाराआड ही बैठक झालेली आहे। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढण्यावरती एकमत झालंय। शिंदे फडणवीसांमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। बैठकीला बावनकुळे आणि चव्हाणही उपस्थित होते, मात्र अजित पवारांनी या बैठकीला दांडी मारली। त्यामुळे अजित पवार स्वबळावर लढणार का यांसारख्या चर्चांना उधाण आलेलं आहे। मी पुन्हा एकदा माझा सहकारी शुभम उमाळेकडे जातोय। शुभम, आपण बघितलं असेल तर मध्यरात्री सुद्धा बैठका सुरू आहेत, खलबत होत आहेत महायुतीमध्ये। कारण गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं असेल तर कोकणामध्ये जसं निलेश राणेंनी जो काही पैशाचा मुद्दा प्रकर्षानं उघडकीस आणलेला होता, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता महायुती म्हणूनच शिवसेना आणि भाजप एकत्रित लढणार। अजित पवारांचं नेमकं काय चाललंय? का अजित पवारांनी या बैठकीला दांडी मारली? काही कुठल्या नियोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार बिझी होते की एकला चलो रेची भूमिका अजूनही अजित पवार ठाम आहे? काय वाटतंय? सिद्धेश, नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा फायदा जो आहे प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता हा घेताना दिसून येत आहे। आणि अशामध्येच काल रात्री एक हाय व्होल्टेज बैठक पार पडलेली आहे, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबतच दोन्ही पक्षाचे काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते। आणि खास करून त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। आणि खरं तर या बैठकीमध्ये एक अशी चर्चा झालेली आहे की जे पक्षप्रवेश महायुतीच्या पक्षांमधलेच सुरू आहेत ते कुठेतरी थांबवावे, अशा पद्धतीचा एक निर्णय यामध्ये झालेला आहे। खरं तर आपण म्हणालात की अजित पवार या बैठकीला गैरहजर होते, तर बैठक ही नियोजित होती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्येच। कारण की आता ज्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत यामध्ये याच दोन्ही पक्षांचे वाद जे आहे ते पूर्ण वाद जे आहेत ते शिगेला जाताना दिसून आले होते। आणि खूप मोठा एक इम्पॅक्ट जो आहे तो याच्यामध्ये झाला होता, कारण की बातम्या तशा पद्धतीने आल्या होत्या आणि कुठेतरी शिंदेची ताकद कमी करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे, अशी काहीसा एक वेगळीच चर्चा जी आहे ती महाराष्ट्रभर होऊ लागली होती। त्यामध्येच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही शिवसेनेचे स्थानिक नेते जे आहेत त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला। पण मात्र कालच्या बैठकीचे सूर जे आहेत ते 2 दिवस आधीपासून लागले होते, कारण की रवींद्र चव्हाण यांनी ट्विट करत माहिती दिली होती की काही महत्त्वाचे पक्षप्रवेश जे शिवसेनेचे झालेले आहेत त्यांना तात्पुरतेरित्या स्थगिती देण्यात आलेली आहे। आणि काल मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जे आहे हे निर्णय सध्या सगळे बदलण्यात आलेले आहेत। त्यामुळे इथून पुढे एकमेकांचे नेते असतील किंवा स्थानिक पदाधिकारी असतील हे फोडू नयेत असा एक निर्णय झालेला आहे। खरं तर ही 1.5 तास बैठक काल झालेली आहे, रात्री उशिरा ही बैठक झालेली आहे। त्यामुळे याच्यामुळे कुठेतरी आता महायुती पुन्हा एकदा ऑन ट्रॅक येताना दिसून येईल। जे काही नाराजगी आहे शिंदेची ही आता दूर होईल, किंवा त्यांच्या पक्षातले जे मंत्री आहेत, आमदार आहेत, ही दूर होताना दिसून येईल। पण मात्र या सर्वांमध्ये ही फक्त चर्चा आहे का, किंवा हे तात्पुरतं कुठेतरी शिंदेंना दिलासा आहे का, आणि येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडांवर कुठेतरी पुन्हा पक्षप्रवेश होतील की नाही एक मोठा प्रश्न उपस्थित आहे। अशामध्येच कुठेतरी महायुती म्हणून नक्कीच शुभम, त्यामुळे महायुती म्हणून आता हे तिन्ही पक्ष येत्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये एकत्रित लढतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।